गंडा का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मित्र हो, थोर संत गाडगेबाबा ज्यांचं जन्मस्थान आहे शेणगाव आणि त्या शेणगावमध्ये साबळे कुटुंब आहे ज्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. त्यांचे आजोबा सुद्धा डॉक्टर होते आणि दर्यापूरमध्ये सध्या त्यांचे वडील सुद्धा डॉक्टरी पेशात एक नंबरवर आहेत. अशा या कुटुंबात एक तरुण क्रिकेट खेळायला लागला, पण क्रिकेटमधून मन लागलं नाही किंवा कुठेतरी अडचण आली म्हणून क्रिकेट हे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात जेव्हा जातो तेव्हा कुठेतरी कुचंबना होते. पण अशाही क्षेत्रात भारतातून 21वी रँक आणि महाराष्ट्रातून फर्स्ट असे आलेले साबळे कुटुंबातीलच आदित्य रवींद्र माधुरी साबळे. नमस्कार दादा. आता आमचा आहे भाऊ खेळातलं चॅनल आणि आम्ही आता राजकारणी लोकांच्या शेतकरी गितकऱ्याच्या मुलाखता घेतो. दर्यापुरातल्या म्हणून आम्ही हिंमत तरी करू बोलायला, पण आता तुम्ही जेव्हा तुमच्या जॉबवर असता तेव्हा आमच्यासारखी हिंमतही होत नाही. पण तरी असं वाटते की आमच्या मातीतला पोरगा आहे आणि ते फोटो पाहूनच तर जेव्हा आमचं आम्हाला कसं होते, पण आनंद नाही होते की आमच्या तालुक्यातला आमच्या गावाशेजारचा पोरगा बा. आता तुम्हाला प्रश्न विचारताना तुमच्या लेवल तर आमचं काही बजेट बसणार नाही ते, पण या क्रिकेट क्षेत्रातून तुम्ही सध्याच्या क्षेत्रात कसे गावडले? सगळ्यात पहिले तर लहानपणी मी क्रिकेट खेळणं चालू केलं वयाच्या 12व्या वर्षी आणि क्रिकेटमध्ये आवड असल्यामुळे 1 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर विदर्भ क्रिकेट असोसिएशन कंटिन्युअसली मी रिप्रेझेंट करत राहिलो अंडर 19 पर्यंत. पण अंडर 19 मध्ये जेव्हा पर्टिक्युलरली एका इंजुरीमुळे 1 वर्ष मला ड्रॉप करण्यात आलं टीममधून, तर तिथे मी एक डिसिजन स्वतःसाठी घेतला. जो माझं स्वप्न होतं भारतासाठी खेळायचं, ते मला कुठे ना कुठे इंजुरीमुळे एक दूर जाताना दिसून राहिलं होतं. शिक्षण पूर्ण प्रकारे सुटलं होतं. 8वी पासून मी नियर अबाउट शाळा सोडली होती आणि पर्सेंटेज माझे एकदमच म्हणजे 12वीत 51%, 10वीत मला 75-72% होते. होतं की जास्त ऑप्शन उरले नव्हते. दुसरे जनरल ऑप्शन्स असतात, इंजिनिअरिंग झालं किंवा मेडिकल झालं, हे ऑप्शन्स ऑलरेडी गेले होते, ते आता हातात नव्हते आपल्या. तर त्यामुळे जेव्हा BA मध्ये ऍडमिशन माझ्या आईच्या हिमतीने, माझ्या वडिलांच्या हिमतीने आम्ही घेतली, तर BA मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता की आता एका डॉक्टर रिनाऊंड फॅमिलीमधून मी येत होतो, जिथे आजी आजोबा आई बाबांनी भरपूर नाव केलं होतं लोकॅलिटीमध्ये. गोष्टीमुळे तेच झालं की जेव्हा पण मला हा प्रश्न आला की आता काय करायचं, तेव्हा आईच्या लकीली प्रेरणेखाली, जिथे कुठे ना कुठे माझ्या आई आणि वडील दोघांनी त्यांच्या यंग इयर्समध्ये राज्यसेवेची प्रिपरेशन केलेली होती. तर ही गोष्ट आम्हाला माहीत होती की राज्यसेवा जी MPSC आणि UPSC आहे, ही कुठे ना कुठे एक गोष्ट असते जी आपण करू शकतो. तर त्या गायडन्सवर मग आई आणि वडिलांच्या हिमतीने मी ती गोष्ट पहिल्यांदा पाहिली. पण स्ट्रगल भरपूर होता. लोकांचे स्ट्रगल युजली सुरू होतात की आता आपल्याला प्रिपरेशन वगैरे कसे करायची आहे, पण मी एज्युकेशनचा इतका दूर होतो. तुम्हाला कुठं असं वाटलं नाही की मन खचलं नाही काय? हो, मन खचलं. जसं पहिलाच प्रश्न माझा त्या प्रिपरेशनमध्ये चालू करायच्या पहिले हे होता की ही प्रिपरेशन मी कोणत्या भाषेत द्यावी, कारण की इंग्लिश एज्युकेशनमधून दूर असल्यामुळे इतकी चांगली नव्हती. पण एक लिहायला जी मराठी लागते, ती मराठी पण एज्युकेशनच्या दूर असल्यामुळे ती पण इतकी चांगली नव्हती. सगळ्यात पहिला प्रश्न हाच होता की इंग्लिशमध्ये करायचं की मराठीत करायचं. पण लकीली एक एक कठीण गोष्टी येत गेल्या, त्याला मी फेस करत गेलो आणि इव्हेंच्युअली थोड्या वर्षांनी हे सक्सेस भेटलं. ज्या वेळेस तुमचा त्यामध्ये नंबर लागला त्यावेळेस तुमची भावना कशी होती आणि तुमच्या प्रती घरच्यांची भावना कशी होती? त्यात पहिले एक खुशी होती आणि खुशीसोबत एक रिलॅक्सिंग फिलिंग होती, कारण की क्रिकेट सोडल्यापासून कुठे ना कुठे अदरताल माझं लाईफ चालू होतं, ज्यात काही पर्टिक्युलरली डायरेक्शन नव्हतं माझ्या लाईफला. तर त्या डायरेक्शन कुठे ना कुठे भेटल्याने मी खुश होतो. अपॉइंटमेंट कुठं आहे तुमची? सध्या आमची ट्रेनिंग संपलेली आहे आणि आमचा 1 महिन्याचा कमांडो कन्व्हर्जन कोर्स जो बरवा CISF RTC मध्ये होईल. त्यानंतर आम्हाला 8 ऑगस्टला पोस्टिंग मिळेल. मी मीडियावर तुमचा युनिफॉर्म आणि तुम्ही परेड करताना तिथे बहुतेक तुमचं ट्रेनिंग असेल ते, पण तिथे तुमची आजी आजोबा आई वडील, तो प्रसंग कसा होता? तो प्रसंग एका ऑफिसरच्या लाईफमध्ये एकदाच येतो.
त्याला पासिंग आउट परेड म्हणतात, ज्याला हिंदीमध्ये दीक्षांत समारोह म्हणतात. तो एक अत्यंत खुशीचा मुमेंट असतो, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही 1-1.5 वर्षाची ट्रेनिंग संपवलेली असते. ट्रेनिंग कठीण इन अ वे हे असते की आम्हाला ॲब्सोल्युटली सुट्ट्या नाही देत. आमचं फिजिकली खूप डिमांडिंग ट्रेनिंग असते आणि त्यानंतर मग आम्हाला त्या एका पॉझिटिव्ह जेलमधून बाहेर आल्यावर जी खुशी असते आणि स्वतःच्या पेरेंट्सला जे आम्हाला ट्रेनिंगमध्ये आम्हाला 1 स्टार असतो. मग ट्रेनिंग झाल्यावर आम्हाला 3 स्टार दिले जातात, जे की आमची पहिली पोस्टिंग असते. त्या गोष्टीची एक वेगळी खुशी असते आणि ओव्हरऑल जे आपण मेहनत केली आहे, ती मेहनत आमच्या ड्रिलमध्ये, आमच्या डिसिप्लिनमध्ये त्या दिवशी आपल्या पेरेंट्स समोर दिसते. अल्टिमेटली जे असते आपण आपल्या घरच्यांसाठी करतो. ती दिसल्यावर आपल्याला कुठे ना कुठे एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन असते, की आपण जे अचीव्ह केलंय त्याने आपल्या फॅमिलीला कुठे ना कुठे प्रोत्साहन मिळालेलं. पासिंग आउट परेडवर तुम्ही, तुमचे मिसेस आणि सून मुलगा गेले, तेव्हा तुमच्या नातवाला पाहताना तुमच्या भावना काय होते? आम्हाला खूप आनंद वाटला. नातू एक राष्ट्राच्या कामात पडत आहे, राष्ट्रसेवेत जात आहे, त्याचा खूप मला आनंद आणि प्राऊड वाटला. आणि याला खरं कारण त्याचा मेहनत, चिकाटी, दृढ निश्चय त्याचा आणि आत्मविश्वास या बलावर तो या स्टेजपर्यंत पोहोचू शकला. हे होते आदित्यचे आजोबा विठ्ठलरावजी साबळे. जेव्हा दीक्षांत समारंभ त्याचा होता बरोबर. आणि तुम्ही तिथं स्वतः तो परेड करताना तिथे हजर होतात, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं? खूप जास्त ज्याला म्हणतो ना तसा आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट, बस अंगावर काटे आले. तुम्ही अजूनही म्हणजे आणि- त्या प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आल्यामुळे अजूनही अजून- तुम्ही इमोशनल होता. अजूनही सध्या इमोशनल होऊन झालो आहे मी. आणि डोळ्यात अश्रू होते आणि खूप भावनात्मक झालो होतो. आम्ही सगळे जण, आई, बाबा, माधुरी, मिसेस, त्याची आई आणि मी, आम्ही सगळे जण. तुम्ही कधी विचार केला होता की एवढं मोठं? नाही. हा, नाही विचार केला होता, मला नाही वाटलं होतं. पण एक मात्र कॉन्फिडन्स होता की हा कधी ना कधी काही ना काही कुठलं तरी काहीतरी वेगळं मोठं करेल. त्याचं एक उदाहरण सांगतो सिंपल. म्हणजे मुलाचे पाय अच्युत महाराज जेव्हा आले होते आमच्या केशवरावांकडे, हा नेमका त्याच दिवशी वरून खाली पडला होता. 3ऱ्या मजल्यावरून डायरेक्ट खाली पडला होता. हम्म. पण त्याला लागलं काहीच नाही. मग आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो, तर त्यांना हा प्रसंग सांगितला आम्ही की असं असं झालं होतं 2-3 दिवसाआधी. हा म्हणे देशासाठी, त्यांनी पहा संतांचं कसं असते, संतांच्या वारीमध्ये किती ताकद असते. हा म्हणे देशासाठी खेळणार, म्हणे देशासाठी त्याचं करिअर देशासाठी हे राहील. तुम्हाला क्रिकेटमध्ये तो इंडियामध्ये खेळला असता तो आनंद जास्त होता का तो यावेळेस तो दीक्षांत दोन्ही पण म्हणजे दोन्ही सेक्टरमध्ये तो देशासाठी देशासाठी खेळला. हे होते डॉक्टर रवींद्रजी साबळे. भविष्यात स्वप्न मेहनतच्या बाबतीत म्हणा की जीवनसाथीच्या बाबतीत, आता तुमची ते रँक असल्यामुळे तुम्ही त्याच रँकला, पण आपल्या पाटील समाजात तुमचं जे उच्च शिक्षित झालं आणि तुम्ही तिथे लागलात, त्या रँकवर सहसा पाटील समाजात मुली नाही. तर अशा वेळेस तुम्ही कोणती उपाययोजना करता? हे तर काही पर्टिक्युलरली आता विचार नाही केलाय, पण या गोष्टीचं तेच आहे की जे जसं जसं पुढे पुढे गोष्टी येतील त्या गोष्टींना तसं इंटेलिजंट वे मध्ये हँडल करून या गोष्टीला सामोरे जायचं. म्हणजे तुम्ही पुढे पुढे जात असताना आई वडील म्हणजे कुटुंबाची तुम्हाला साथ हवी. हो, हवी ऑब्विसली. पण तेच आहे आता की मी हा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती हसी म्हणजे एकदमच जबरदस्त वाटली म्हणून विचारू राहिलो. असं काही नाही, म्हणजे असेल तर घरच्यांनी परमिशन दिली आहे का? असं काही नाही. अजून तर काही ठरलं नाही आहे. त्या गोष्टीबद्दल अजून काही माहिती नाही आहे. अजून घरच्यांना काही घरच्यांचंही आणि माझंही त्या गोष्टीबद्दल बोलणं झालं नाही, कारण की सध्या ती वेळ नाही आहे. म्हणजे बोलायचं आहे. अजून बोलणं व्हायचं आहे आणि सध्या ती वेळ नाही आलेली आहे. त्यामुळे आता सध्या ही गोष्ट पर्सनल लाईफ वाली सध्या होल्डवर ठेवलेली आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेटमध्ये फेल झाले त्यावेळेस समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? सगळ्यात इम्पॉर्टंट तेच आहे. आता कोणत्याही लाईफमध्ये मी सगळ्यात पहिले माझ्या वयातले जे मुलं आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की समाजाबद्दल विचार न केलेला बरा.
कारण की समाजाबद्दल विचार केला असता तर ह्या गोष्टी विचार करायलाच इम्पॉसिबल वाटतात. त्याला कुठे ना कुठे जर कोणी जास्त मोठं स्वप्न पाहून राहिला तर आपल्या इथे असं पॉझिटिव्ह म्हणणी आहे. आपल्या इथं असं म्हणणं आहे की पाय पाहून चादर निवडा. आपल्या याच्यात असं नाही आहे की की पाय किती मोठे होतात. असं नाही आहे आपल्या इथं. तर आपल्या सोसायटीचा तो एक प्रॉब्लेम आहे. पण तो ओव्हरकम करायला लकीली लहानपणीपासून माझे वडील होते. त्यांचं कॉन्ट्रिब्युशन या गोष्टी एका पर्टिक्युलर गोष्टीत खूप जास्त आहे की त्यांनी कुठे ना कुठे आम्हाला या गोष्टीला थांबवलं नाही. नव्हतं की एका जिल्ह्यात किती डॉक्टर बनतात, एका जिल्ह्यात किती लोक UPSC क्लिअर करतात किंवा एका जिल्ह्यात किती लोक इंडिया खेळतात. तर ते स्वप्न लहानपणीपासून त्यांनी मला दिलं आणि कॉन्ट्ररी आईनी कुठे ना कुठे ते मला ग्राउंडेड ठेवलं. तर दोघांचं एक वेगळं कॉन्ट्रिब्युशन होतं. एक उडी मारायला शिकवायचं, पण ॲट द सेम टाइम दुसऱ्यांनी मला पाय जमिनीवर ठेवायला शिकवले. कारण की उडी इतकी नाही मारावी की ते म्हणजे जे आजकालचे मुलं करतात की प्रयत्न इतके करतात की जिथे कुठे ना कुठे त्यांचं आयुष्य संपून जाते त्या प्रयत्नांमध्ये आणि जे त्यांचे क्रुशियल इयर्स असतात ते वेस्ट होऊन जातात. खरंच इतक्या उंचीवर गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसते की त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. आपण गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद. धन्यवाद. अजून उंच उंच भरारी मारे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हे होते आदित्य रवींद्र साबळे. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर आपण आदित्य रवींद्र माधुरी साबळे यांचीच मुलाखत का घेतली? क्रिकेटमध्ये लाईफ बनवण्याकरता क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केलं, त्यामुळे शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि अचानक इंजुरीमुळे क्रिकेट सोडावं लागलं. अशा वेळेस मॅट्रिकमध्ये 57 आणि 12वीमध्ये 72% असलेला विद्यार्थी आणि भाषेचा प्रॉब्लेम मराठीत करावं का इंग्लिशमध्ये करावं अशा वेळेस गर्तेत गेला. पण तिथूनसुद्धा UPSCमध्ये महाराष्ट्रातून 1 नंबरची आणि भारतातून 21 नंबरची रँक घेणारा आदित्य हा विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान आहे. त्यासाठीच आपण आज आदित्यची मुलाखत घेतली. या मुलाखतमधून कुठेतरी इन्स्पायरेशन त्याकरता आपल्याला हा व्हिडिओ लाईक तर करायचाच आहे, पण शेअरसुद्धा करायचा आहे.